बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, त्याचे सुद्धा दिसले होते. ज्या दिवशी आणीबाणीच्या नावाखाली अवघ्या देशाचे बंदी शाळेत रूपांतर केले, म्हणून इंदिरा गांधींचे नाव असलेल्या शाळेत शिक्षण घेणेच त्याने नाकारले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा, नगरसेवक, महापौर, आमदार आणि राज्याचा मुख्यमंत्री असा त्याचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करून टाकणारा होता. पण बामणाचं पोर असून कर्माने मराठा आणि ओबीसी असणाऱ्या या पठ्ठ्याने एकदा नव्हे तर तब्बल 2दा मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं. हा जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत मराठा आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकणार नाही. पण देवेंद्र, मला तुझं कौतुक का वाटतं माहितीये? तू मुख्यमंत्री पदानंतर कुठलेही आढेवेढे न घेता स्वखुशीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारलंस. अरे इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्याचं कधीही दडपण येऊ दिलं नाहीस. देवेंद्र, तू विरोधी पक्षनेता झालास, तू उपमुख्यमंत्री पद स्वीकारलंस, तू राजकीय दृष्ट्या उपद्रव मूल्य कमी असणाऱ्या समाजातून येतोस, पण तरीही आज महाराष्ट्रातील स्वतःला चाणक्य म्हणवून घेणाऱ्या नेत्यांना तुझी दहशत वाटते. फक्त तुला संपवण्यासाठी, तुझी छबी खराब करण्यासाठी कित्येक वॉर रूम उघडल्या गेल्यात. पण तू या सगळ्यांना पुरून उरलास रे. आज तू मला सब जन्म मुझी से पाते हैं फिर लौट मुझी में आते हैं या कवी दिनकर उर्फ रामधारी सिंग यांच्या रश्मीरथीतल्या त्या पंक्तीसारखा भासतोस. स्वतःचे वडील कर्करोगाने गेले, पण इतरांचे आप्तस्वकीय त्यांच्यापासून दुरावू नयेत म्हणून कॅन्सरचं हॉस्पिटल मार्गी लावणारा तू, लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून यावेत यासाठी 100 पेक्षा अधिक सभा घेणारा तू, महाराष्ट्रातील अशक्य वाटणारे अनेक प्रकल्प रेकॉर्ड ब्रेक वेळेत मार्गी लावणारा तू, त्यासाठी रक्ताचं पाणी पाणी करणारा तू, 19-20 तास काम करणारा तू, इतके करूनही अवहेलना, दुःख पचवून, अनेक आघात सोसून राखेतून भरारी घेणारा तू. तुझी अनेक रूपं मी पाहिलीत देवेंद्र. देवेंद्र, तू हिंदुत्वासाठी पुन्हा आलास, महाराष्ट्राच्या विकासासाठी तू पुन्हा आलास, दुष्टांना गाडून टाकायला तू पुन्हा आलास. आता एकच सांगतो देवेंद्र, तुझ्या खुर्चीवर बसतोस ती प्लास्टिकची असो की लोखंडी, पण ती खुर्ची सत्तेचं केंद्र बनते. कारण परिसाप्रमाणे लोखंडाचं सोनं करण्याची ईश्वरी देणगी तुला लाभलीय. आता एकच, महाराष्ट्र द्रोह्यांना सोडू नकोस देवेंद्र. तुला खूप खूप आशीर्वाद. तुझाच महाराष्ट्राचे विधान भवन